आरटीई प्रवेशासाठी लाचखोरीचा घाणेरडा खेळ. जालन्यात 4,000ची लाच घेताना शिक्षक रंगेहात पकडला. शिक्षकाकडून 39,050 रुपये रोख रक्कम, मोबाईल आणि घड्याळ जप्त. कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आज दिनांक 1 रोजी शुक्रवारी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील आरटीई प्रवेश प्रक्रियेत लाच मागणाऱ्या एका विशेष शिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना जालन्यात घडली आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा समोर आलाय. मिळालेल्या माहितीनुसार 32 वर्षीय महिलेने आपल्या मुलीच्या आरटीई 2026 ते 27 प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. मुलीची निवड झाल्यानंतर कागदपत्र पडताळणीसाठी त्या जालना येथील गट शिक्षण अधिकारी कार्यालयात गेल्या. त्यावेळी तेथील लोकसेवक व विशेष शिक्षक श्याम निवृत्ती भादरगे वयवर्ष 41 यांना कागदपत्रात कोणतीही अडचण न काढण्यासाठी 4,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी महिलेनं तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करताना आरोपीनं पंचासमक्ष लाच मागितल्याचं स्पष्ट झाल्यानंतर 30 एप्रिल 2026 रोजी सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारदारानं आरोपीला 4,000 रुपये देतात. सापळा पथकानं तत्काळ कारवाई करत गट शिक्षण अधिकारी कार्यालयाच्या आवारातच आरोपीला रंगेहात पकडले. तपासादरम्यान आरोपीकडून लाचेची रक्कम 4,000 रुपये तसेच इतर 35,050 रुपये अशी एकूण 39,050 रुपयांची रोकड, एक मोबाईल आणि एक घड्याळ जप्त करण्यात आलाय. सध्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरुद्ध कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच त्याच्या घराचीही झडती सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक बाळू संपत्ती जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे व त्यांच्या पथकाने केली. या ऑपरेशनला वरिष्ठ अधिकारी माधुरी केदार कांगणे पोलीस अधीक्षक आणि शशिकांत सिंगारे अप्पर पोलीस अधीक्षक यांचं मार्गदर्शन लाभले. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातही लाचखोरीचं सावट असल्याचे या घटनेतून स्पष्ट झालंय. या कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.